नमस्कार मित्रांनो, आयकॉनिक इन्फो मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे। सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसात फिरण्याची मजा काही औरच असते। त्यासाठी मी तुमच्यासाठी एक मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारे एक नैसर्गिक ठिकाण घेऊन आलेलो आहे। ते ठिकाण म्हणजे माथेरान। इकडे तुम्ही वन डे प्लॅनसुद्धा करू शकता किंवा वन डे स्टेचा सुद्धा प्लॅन करू शकता। जर तुम्ही स्टेचा प्लॅन करणार असाल तर तुम्हाला आदल्या दिवशी येऊन इकडे हॉटेल्स बुक करून राहावे लागेल आणि जर तुम्ही वन डे प्लॅन करणार असाल, वन डे रिटर्नचा प्लॅन जर करणार असाल तर तुम्हाला पहाटे लवकर यावं लागेल, कारण सकाळचे इथले जे नैसर्गिक वातावरण असते ते अतिशय सुंदर असते। जर तुम्ही वन डे रिटर्नचा प्लॅन करणार असाल तर तुम्हाला CST वरून सकाळी 4:30ची खोपोली ट्रेन भेटेल, त्याने तुम्ही नेरळला उतरावं लागेल आणि दुसरी जी कर्जत ट्रेन आहे ती तुम्हाला ठाण्यावरून भेटेल, ती सकाळी 5ची ट्रेन असते। नेरळ स्टेशन ते माथेरानचे अंतर साधारणतः 10 किलोमीटरचे आहे। त्यासाठी तुम्ही नेरळ स्टेशनला उतरून बाहेर आल्यावर तिकडे शेअरिंग टॅक्सी लागलेली असते, ते पर पर्सन 100 रुपये चार्ज करतात। माथेरानला पोचल्यानंतर तुम्हाला आतमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रत्येकी 50 रुपये फी आकारण्यात येते। वेलकम टू माथेरान या गेटमधून आतमध्ये प्रवेश केल्यावर तुम्हाला डाव्या बाजूला रेल्वे ट्रॅक दिसून येईल। त्या ट्रॅकमधून तुम्ही सरळ चालत गेल्यावर तुम्हाला हॉर्स पॉईंट दिसून येईल। जर तुम्हाला सगळे पॉईंट कव्हर करायचे असेल तर तुम्ही घोड्यावरून सुद्धा जाऊ शकता। ती लोक प्रत्येकी 500 रुपये चार्ज करतात। या ठिकाणी तुम्ही कोणकोणते पॉईंट बघू शकता हे पाहूया। पहिला पॉईंट आहे लुईस पॉईंट। या ठिकाणाहून माथेरानच्या डोंगरांचे अप्रतिम दृश्य दिसते। प्रबळगड आणि इर्षारगड हे किल्लेसुद्धा इकडून दिसतात। दुसरा पॉईंट आहे शार्लट लेक। मुख्य बाजारपेठेपासून साधारणतः 1.5 किलोमीटरच्या अंतरावर असून नयनरम्य असा आहे। तलावाच्या बाजूलाच पुरातन शिवमंदिर असून तिथले थंड आणि आल्हाददायक वातावरण पर्यटकांना आकर्षित करते। तिसरा पॉईंट आहे माथेरान लॉर्ड पॉईंट। माथेरानमधील पठाराच्या एका टोकाला हा लॉर्ड पॉईंट असून इथून दिसणारे सह्याद्रीचे अप्रतिम दृश्य मोहित करते। गडाच्या शेवटच्या टोकाला खोल दरी असून खाली पाहताना डोळे चक्रावून जातात। चौथा पॉईंट आहे पॅनोरामा पॉईंट। इथे पोचायला सोपा ट्रेक करता येते, इथून सह्याद्रीचे दृश्य दिसते। त्याचबरोबर इतरही पॉईंट आहेत, चला तर पाहूया कोणते कोणते आहेत ते। मंकी पॉईंट, शिवाजी लॅडर, वन ट्री पॉईंट, इको पॉईंट, सनसेट पॉईंट, अलेक्झांडर पॉईंट, हनीमून हिल पॉईंट, माथेरान मार्केट, खंडाळा पॉईंट, किंग जॉर्ज पॉईंट असलेही इतरत्र असणारे पॉईंट्स आहेत, हे सुद्धा तुम्ही कवर करू शकता। मुख्य बाजारपेठेपासून सरळ चालत गेल्यावर सगळ्यात आधी खंडाळा पॉईंट लागतो। खंडाळा पॉईंटवरून तुम्ही समोरच्या डोंगराळ रांगा बघू शकता, पण आम्ही जेव्हा आलो होतो त्यावेळी एवढे धुके पडले होते की आजूबाजूचा परिसर काहीच दिसत नव्हता। आम्ही तिकडे एन्जॉयमेंट करून पुढच्या पॉईंटसाठी निघालो। खंडाळा पॉईंटपासून इतर पॉईंट साधारणतः 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर आहेत। आमचा वन डे प्लॅन होता आणि ऑलरेडी आम्ही नाईट शिफ्ट करून आलेलो, त्यामुळे आमचा 5 ते 6 पॉईंट कवर करण्याचा प्रयत्न होता। खंडाळा पॉईंटपासून पुढे थोडं अंतर चालत आल्यावर तुम्हाला कोणत्या डायरेक्शनला जायचं आहे, कोणते पॉईंट कोणत्या दिशेला आहे याचे बोर्ड लावण्यात आलेले आहे। आम्ही शार्लट लेक, इको पॉईंट, हनीमून पॉईंट आणि लुईसा पॉईंट करण्याचे ठरवलेले, कारण ते त्यापासून साधारणतः 1.5 किलोमीटरच्या अंतरावर होते। आम्ही सर्वात आधी इको पॉईंट केला।
शार्लेट लेक पॉईंटवर. तुम्ही बघू शकता आजूबाजूचा संपूर्ण परिसर हा धुक्याने वेढलेला आहे. ह्या तलावामुळे या पॉईंटला शार्लेट लेक पॉईंट म्हणून संबोधले जाते. शार्लेट लेकपासून तुम्ही सरळ चालत जाऊन उजवीकडे वळलात तर तुम्हाला मिळतो लॉर्ड पॉईंट. म्हणजे बघा इकडे तुम्हाला सिलिया पॉईंट भेटतो, शार्लेट लेक पॉईंट भेटतो, लॉर्ड पॉईंट भेटतो. तुम्हाला एकाच ठिकाणी 3 पॉईंट करता येतात. आम्ही येताना ब्लूटूथ स्पीकर घेऊन आलेलो, त्यामुळे आम्ही इकडे थोडा नाचण्याचा अनुभव घ्यायचे ठरवले. जेव्हा आम्ही नाचायला लागलो तेव्हा इतर पर्यटकसुद्धा आमच्यासोबत सामील झाले आणि नाचण्याचा अनुभव घेतला. थोडाफार नाचण्याचा आनंद घेतल्यानंतर आम्ही पुढे लॉर्ड पॉईंट करण्याचे ठरवले. शार्लेट लेकपासून सरळ चालत जाऊन उजवीकडे वळल्यावर तुम्हाला लॉर्ड पॉईंट भेटतो. लॉर्ड पॉईंट जवळून तुम्हाला समोर किल्ल्यांचे दर्शन होते, पण आज एवढे धुके पसरलेले होते की आम्हाला समोरचे काहीच दिसत नव्हते. नंतर आम्ही घरी जाण्याचे ठरवले, कारण ऑलरेडी सर्वांनी नाईट शिफ्ट केली होती आणि एवढे चालून सर्वजण थकलेले होते. मित्रांनो, इकडे हिवाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते, पण पावसाळ्यातसुद्धा इकडचे वातावरण अतिशय सुंदर असते आणि इकडे फिरण्याची वेगळीच मजा असते. तर तुम्ही एकदा पावसात माथेरानला व्हिजिट नक्कीच करा. जर तुम्ही माथेरानसाठी 1 डे पिकनिक प्लॅन करत असाल तर तुमचा 500 रुपयामध्ये पिकनिक होऊन जाते. चला तर पाहूया कसे. तुम्ही CST किंवा दादरवरनं ट्रेन पकडली तर नेरळपर्यंत त्याचे तिकीट आहे 20 रुपये. नेरळ स्टेशनपासून माथेरानला पोहोचण्यासाठी तुम्हाला स्टेशन बाहेरून प्रायव्हेट कॅब करावी लागते. त्याचे पर पर्सन 100 रुपये चार्ज आहे, म्हणजे येऊन जाऊन तुमचे 200 रुपये झाले. परत माथेरानला पोचल्यानंतर तुम्हाला आतमध्ये एंट्री करण्यासाठी पर पर्सन 50 रुपये द्यावे लागतात, म्हणजे तुमचे टोटल 270 रुपीज झाले. आता तुमच्याकडे शिल्लक आहे 230 रुपये. 230 रुपयामध्ये तुम्ही नाश्ता आणि लंच दोन्हीही करू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.